दिनदर्शिका ही तपोभूमी परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य हांच्या पवित्र हस्ते आयज जे प्रदर्शित जाल्ले आसा ताचें विमोचन जाल्लें आसा आनी ही दिनदर्शिका म्हणजेच आमचे पूर्ण पंचांग आणि हिंदू संस्कृतीचे आणि हिंदूंचे जे सण आसात ज्यो जात्रा आसात प्रत्येक दिसाचे महत्व आसा आनीक ह्या विश्वान भितर जे जे कितें आमच्या युनिवर्सान भितर घडटा आनीक हे सगळें आमच्या पंचांगा भितर आनी ह्या दिनदर्शिके भितर आसा म्हणूनच आयज ह्या योगाचेर आमचे सावर्डे जे संत समाज आसा तांचे एक अनुयायी आनीक एक प्रमुख अशे ह्या तपोभूमीचे कार्यकर्ते सुदेश कुशाली नाईक हे आज ह्या दिनदर्शिकेचे मानकरी जाले हो आमकां खूब खूब अभिमान जालो। साधारण एक साधारण कार्यकर्ता जो आपल्या देवभूमीचेर येता आनीक प्रथम मानकरी जाता हो आमकां सगळ्यांक सन्मान आमच्या सावर्डे किंवा सांगे आनी ह्या भागांतल्या सगळ्या आमच्या संत समाजातर्फे खूप खूप मनाकाळजांतल्यान तांचे अभिनंदन करता। आमच्या गोमंतकातल्या सगळ्या सनातन हिंदू धर्मियाक म्हणजे एक आव्हान आसा, एक सुंदर अशी दिनदर्शिका आयज तपोभूमींतल्यान आयज तिचे विमोचन जाल्लें आसा आनीक हे आमच्या प्रत्येकाच्या घरांत हे पंचांग पावचे आणि ह्या पवित्र पुस्तिकेचे आमी सदांच उठून ताचे पूजन करचे आनीक प्रत्येक दिसाची महती आमी जाणून घेवची आणि हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारा खातीर आमी समर्पित भावनेन एक आमचो संकल्प म्हणून आमी हाचे वितरणय करचे आनीक ते आमी वाचूनय घेवचे। जय हिंद। परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज हांकां नमन करून आज आमी सगळे क्षेत्र तपोभूमीचेर आसा आनी दत्त पद्मनाभ पिठाचे जे कार्य चालू आसा ते पळयल्यार खूब उमेद दिसता। आज परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज ह्या स्थानाचेर आरूढ जावन म्हणजे 25 वर्सां जाली आनी ह्या लोक महोत्सवी दिनदर्शिका सोहळ्याक आज म्हाका दिसता हांव हांगा आसा हें म्हाका खूब भाग्य दिसता। आज एक वेगळेंच दृश्य आमकां हांगा पळोवपाक मेळ्ळें आनी एक सादो कार्यकर्तो म्हणजे ह्या समाजा खातीर आनी सनातन धर्मा खातीर आपले जोडिल्ले तितलें सर्वस्व म्हणजे त्या हातून दत्त पद्मनाभ पिठा कडेन सोंपयता आनी ताचो प्रचार आनी प्रसार जो आज परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करता ताका आपलो एक वांटो भितर घालता हें पळोवन मन खरेंच भरून येता। ही सगळी कृपा म्हाका दिसता परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांची ही आज गांवागांवांनी वतली आनी हिंदू धर्माक आनी हिंदू आमचे संस्कृतीक टिकोवन दवरपाचें एक मोठें काम आमची जे आज गोंयभरांत चल्लां ताच्या खातीर परमपूज्य स्वामी महाराजाक हांव मना काळजांतल्यान अभिनंदन करता। सगळ्यांक मयेभोगाचो जय सच्चिदानंद। आजचो अति उत्साहपूर्व असो सोहळो 2026 ची दिनदर्शिका तपोभूमीची हेचे अनावरण स्वामीजीच्या हस्ते जालें आनी लोकां मदीं आसलेलो उत्साह आनी तपोभूमीचें जें कार्य चलता देव देश आनी धर्मासाठी ताका अनंत अश्यो शुभेच्छा आनी लोकांचो एकदम असो हांगा शिस्तबद्ध जे काम चलता आनी उत्साह तांचो पळयत जाल्यार एकदम द्विगुणीत जालो आनी हांगा येवन म्हाका भितून भाग घेवपाचें हो भाग्य लागलें त्या बद्दल हांव धन्यवाद म्हणटा आनी स्वामीजीचे आशिर्वाद अशेंच आमचे सदीर आसचे अशी मागणी करता। सद्गुरूचें दर्शन जाल्ल्या बद्दल म्हाका खूब खुशी आसा। तशेंच ह्या वर्सा 25 वर्सां सेलिब्रेट करता सद्गुरूचे सो ताजे बद्दल सुद्दां हांगा हांव येयलो म्हाजें खूब म्हाका पुण्य अशें दिसता। तशेंच मठाचें जें काम आहा फॉर रिवायवल ऑफ द कल्चर हिंदू कल्चर स्पेसिफिकली एंड द कल्चर ऑफ इंडिया ताच्या खातीर खूब बरें दिसता। द कल्चर ऑफ इंडिया हिंदुइजम जें काम चालू आहा सद्गुरूचें ताच्या खातीर खूब कश्ट घेता ते आनी आमचे जे कल्चर रिवायव करपा खातीर जे स्टेप्स घेतलेले आहा ताच्या खातीर खूब खूब बरें दिसता। थँक्यू। परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीच्या पिठारोहणला दोन तप झालेलं आहे। त्यानिमित्त हा दिनदर्शिका हाचं जे उद्घाटन जे झालेलं आहे आणि त्यासाठी हे माझं भाग्यच मी समजतो, कारण सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने ही जी आमची दिनदर्शिका आहे ते दिनदर्शिके आपल्या सर्व हिंदू धर्मामध्ये घरोघरी पोचायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे। त्यासाठी मी सर्वांना आव्हान करतो, हिंदू लोकांना आव्हान करतो की
ही जी दिनदर्शिका आहे ती सर्वांनी एक प्रसाद म्हणून ते आपल्या घरात लावायला पाहिजे. प्रथम मानकरी मिळण्यासाठी मला आज सद्गुरूंनी ही सेवा रूपी दिलेली आहे. असाच आशीर्वाद मला सद्गुरूकडून प्राप्त हो अशी मी सद्गुरू माऊलीकडे प्रार्थना करतो. आणि जेव्हा सद्गुरूच्या कार्याला हातभार लावण्यासाठी माझ्याकडून ही सेवा करून घेऊ अशी मी आशा प्रकट करतो. जय सच्चिदानंद. नमो नमः. तपोभूमी दिनदर्शिका 2026 या दिनदर्शिकेचं आज माननीय मंत्री आणि गोव्याचा हिंदुत्व चेहरा सुभाष फळदेसाई यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झालेला आहे. आज आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहात हा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पाहिला. ही दिनदर्शिका प्रत्येक हिंदूंच्या घरोघरी पोचावी अशी अपेक्षा आहे. हिंदू जनमानसामध्ये हा हिंदूंचा कॅलेंडर पोचवण्याच्या दृष्टीने 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होत असतात. आपल्या हिंदू कुटुंबियांना आपल्या हिंदू कुटुंबियांचे भेटीचा योग येतो. त्याचप्रमाणे आपल्या या दिनदर्शिकेमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव हे आपल्याला या कॅलेंडरमध्ये समजतात. मला असं वाटतं की कॅलेंडर हे निमित्त जरी झालं तरी प्रत्येक हिंदू कुटुंबियांनी हिंदू कुटुंबांना भेटावं, त्यांची विचारपूस करावी, समाजामध्ये कशा प्रकारचं कार्य चालायला पाहिजे त्याचा अंदाज काढावा आणि त्या दृष्टीने अखिल हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण कशा पद्धतीने संघटित होता येईल याचा संदेश देणारा हा तपोभूमी दिनदर्शिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मला असं वाटतं की सर्वांनी मोठ्या संख्येने या दिनदर्शिकेची आजपर्यंत सेवा केलेली आहे. याही पुढे ती अशीच करावी आणि 2026 हे गोव्याच्या दृष्टीने एक उत्तमोत्तम प्रगतिशील राज्य बनवण्यासाठी त्या दृष्टीने पावलं पडावीत एवढी अपेक्षा. आज हा बहुमान जो आहे रौप्य महोत्सवी तपोभूमी दिनदर्शिकेचा हा सुदेश खुशाले नाईक संत समाज सावर्डे यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप आशीर्वाद. त्यांना सर्व समाजाचे आशीर्वाद लाभावेत आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांना उत्तम जी आध्यात्मिक साधना आहे ती त्यांच्याकडून घडावी ही परमेश्वराकडे प्रार्थना आणि त्यांना शुभेच्छा. जय सच्चिदानंद.